जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा शुक्रवार म्हणजेच की दिनांक 5 जून 2026 हा दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अभूतपूर्व कलटाणी देणारा ठरणार आहे. मंडळी, गेल्या काही दिवसापासून तुमच्या घरात, तुमच्या शरीरात आणि तुमच्या पैशाच्या बाबतीत असे 5 मोठे संकेत तुम्हाला मिळत आहेत, जे थेट निसर्गाने आणि ग्रहाने तुम्हाला दिलेले आहेत. जर तुमच्या कपाळावर विनाकारण ताण येत असेल, जर रात्रीची झोप अचानक उडत असेल किंवा पैशाची मार्ग अचानक मोकळे झाल्यासारखे वाटत असेल, तर मंडळी, हा कोणताही योगायोग नाही. ग्रहाची ही एक महायुती आज तुमच्या राशीमध्ये असा काही चमत्कार घडून आणत आहे, ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष वाट पाहत होतात. आज आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ते 5 जिवंत संकेत सांगणार आहे, जे सध्या तुमच्या वर्तमान काळात तंतोतंत घडत आहेत. एकही क्षण न चुकता न थांबता हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत जाणून घ्या, कारण आजची एक लहानशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते आणि आज घेतलेला एक योग्य निर्णय तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमची कुंभरास आहे की नाही हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हे 5 मोठे संकेत सविस्तर समजून घेण्यापूर्वी आजच्या या पवित्र शुक्रवारी तुमच्या राशीचे भाग्यचक्र नेमके कसे चालणार आहे, याचं मुख्य ज्योतिषीय घटक आणि तुमची ग्रहसिद्धी कोणती आहे ते आपण आधी अगदी थोडक्यात पाहूया. हे घटक समजले की तुम्हाला आज काय करायचं आहे याची दिशा स्पष्ट होईल. आजचा शुभ रंग मंडळी, आजच्या दिवशी तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि भाग्यशाली रंग असणार आहे निळा आणि पांढरा. जर आज तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तर या रंगाचे वस्त्र नक्की परिधान करा, किंवा या रंगाचा एक लहानसा रुमाल जरी तुमच्या जवळ ठेवलात तरी तुमची कामे विना अडथळा पूर्ण होतील. शुभ मूलांक आणि अंक. आजच्या दिवसाचा तुमचा मुख्य शुभ मूलांक 5 आहे आणि एकूण शुभ अंक 8 असणार आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करताना किंवा एखाद्या महत्त्वाचा आकडा निवडताना या अंकाचा वापर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल. शुभग्रह. कुंभ राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत, परंतु आज शुक्रवार असल्यामुळे कर्मफळदाता शनिदेवासोबतच धन आणि वैभवाचे देवता असणारे शुक्र ग्रहाची असामी कृपा तुमच्यावर बरसणार आहे. शनी आणि शुक्राची युती तुम्हाला आज रंकाचा राजा बनवू शकते. शुक्र ग्रहसिद्धी. आजच्या दिवसाची तुमची सर्वात मोठी ग्रहसिद्धी आहे महालक्ष्मी सिद्धी. याचा अर्थ असा की आज तुमच्या राशीतील दारिद्र्य योग संपून ऐश्वर्य योग सुरू होत आहे. तुमच्या चक्रामधील मणिपूर चक्र आज प्रज्वलित होत असल्यामुळे तुमची निर्णय क्षमता कमलेची वाढणार आहे. मंडळी, हे झाले आजचे मुख्य ग्रहमान. आता आपण वळूया त्या 5 मोठ्या संकेताकडे, जे सध्या तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला अगदी स्पष्टपणे अनुभवायला मिळत आहे. पहा मंडळी, पहिला आणि सर्वात मोठा संकेत तुमच्या पैशाच्या बाबतीत मिळत आहे. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही पैशाच्या मागे धावत होतात, पण पैसा तुमच्या हातात टिकत नव्हता. धन येत होतं, पण ते कुठल्या ना कुठे खर्च होऊन जात होतं. परंतु आजच्या या 5 जून 2026च्या ग्रहमानानुसार तुमच्या आयुष्यात धनलाभाचा पहिला संकेत दिसू लागला आहे. हा संकेत असा आहे की तुमची अनेक दिवसापासून रेंगाळलेली अडकलेली आर्थिक कामे अचानक गती येऊ लागली आहेत. जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल आणि तो माणूस तुमचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असेल, तर आज अचानक त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येईल किंवा ती व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत करण्यासाठी मार्ग काढेल. मंडळी, आज तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होत आहेत. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त नफा मिळण्याचा हा सुवर्ण काळ आहे. घरात विनाकारण होणारे खर्च आता थांबतील
आणि तुमची बचत वाढू लागेल. जर गेल्या 2 दिवसात तुम्हाला अचानक कुठून तरी लहान का होईना पण धनलाभ झाला असेल, तर समजा ग्रहाची ही धनवर्षाव करणारी स्थिती तुमच्यासाठी सक्रिय झाली आहे. संकेत 2. नोकरी, व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातील मंडळी. दुसरा मोठा संकेत तुमच्या रोजगाराच्या ठिकाणी म्हणजेच की तुमच्या कार्यालयात किंवा व्यवसायात दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत होता. तुम्ही कष्ट करत होतात पण त्याचे श्रेय दुसरेच कोणीतरी लाटून नेत होते. वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदी नव्हते आणि सहकारी पाठीमागे उखळ्यापाखळ्या करत होते. पण मंडळी, आज ग्रहाचे असे संकेत आहेत की परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. तुमच्या कार्यालयातील वरिष्ठांना आता तुमच्या कष्टाची आणि महत्त्वाची जाणीव होऊ लागली आहे. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी मोठी जबाबदारी किंवा मानाचे पद मिळण्याचा योग आहे. जे लोक स्वतःचा व्यापार किंवा उद्योग करत आहेत त्यांना आज ग्राहकांकडून मोठी मागणी येईल. एखादा मोठा करार किंवा कंत्राट आज तुमच्या पदरात पडू शकते, ज्यावेळी बाजारात तुमची पत आणि प्रतिष्ठा एका रात्रीत वाढेल. जर तुम्हाला गेल्या 24 तासात कामाच्या ठिकाणी कोणतेही सकारात्मक बदल जाणवला असेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीने तुमच्या कामाचे कौतुक केले असेल, तर हाच तो दुसरा संकेत आहे जो सांगतोय की तुमची प्रगती आता कोणीच रोखू शकत नाही. तिसरा संकेत कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधातील गोडवा. मंडळी, तिसरा संकेत तुमच्या घरात आणि तुमच्या कुटुंबात पाहायला मिळत आहे. कुंभ राशीचे लोकांचे कुटुंब हे त्यांचे सर्वस्व असते. पण गेल्या काही काळापासून घरातले वातावरण काहीसे तणावाचे होते. लहान सहान गोष्टीवरून घरात वाद होत होते. जोडीदारासोबत मतभेद निर्माण झाले होते आणि एकमेकांबद्दल संशयाचे किंवा अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. परंतु आज 5 जून रोजी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळत आहे. जोडीदारासोबत असणारे सर्व जुने वाद, गैरसमज आज एका क्षणात मिटून जातील. एकमेकांबद्दल असणारे प्रेम आणि आदर कमलेचा वाढेल. घरातील सदस्यांमध्ये आज एकोपा पाहायला मिळेल. जर तुमच्या घरात दीर्घकाळापासून एखादं शुभ कार्य किंवा मंगल कार्य ठरत नसेल, तर आज त्याविषयी सकारात्मक चर्चा होईल आणि मार्ग देखील मोकळा होईल. मुलांच्या बाजूने तुम्हाला एखादं अत्यंत आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा ऊर अभिमानाने भरून येईल. जर तुमच्या घरात आज अचानक प्रसन्नता जाणवत असेल किंवा कुटुंबातील लोक एकत्र बसून आनंदाने हसत खेळत बोलत असतील, तर समजा तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली आहे आणि सकारात्मकतेने प्रवेश केला आहे. चौथा मंडळी संकेत आहे तुमच्या स्वतःच्या शरीरात आणि मनात दडलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून कुंभ राशीचे लोक एका अज्ञात भीतीच्या छायेखाली जगत होते. मन विनाकारण अव्यस्तता असायचे. रात्रीची झोप पूर्ण होत नव्हती आणि सतत एक प्रकारचा थकवा किंवा आळस शरीरामध्ये जाणवत होता. पोटदुखी किंवा अपचनाचे त्रासही अनेकांना छळत होते. आज हा शुक्रवार तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा संकेत देत आहे. आज तुमच्या मनातील ती अव्यस्तता, ती अज्ञात भीती पूर्णपणे नाहीशी होईल. तुमचे मन अत्यंत शांत आणि प्रफुल्लित राहील. शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन उत्साह संचारलेला तुम्हाला जाणवेल. जुन्या आजारामधून आज तुम्हाला मोठा दिलासा मिळेल आणि आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल. फक्त एकच काळजी घ्या, आज ग्रहाची स्थिती सुधरेल. पण जिभेवर ताबा ठेवा. बाहेरील तळलेले किंवा अतितिखट अन्न खाणे आज पूर्णपणे टाळा, कारण यकृतावर किंवा पोटावर त्याचा ताण येऊ शकतो. जर आज सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःला ताजेतवाने आणि उत्साही वाटत असेल, तर हाच तो चौथा संकेत आहे की निसर्गाने तुमचे शरीर आणि मन पुन्हा एकदा निरोगी केले आहे. 5वा संकेत ऐकण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. तर मंडळी, 5वा संकेत आणि अंतिम संकेत आहे नशिबाची म्हणजेच की भाग्याची साथ. अनेकदा असं होतं की आपण 100% कष्ट करतो, पण नशिबाची साथ नसल्यामुळे आपल्याला केवळ 100%च फळ मिळतं. कुंभ राशीच्या मंडळींनो, गेल्या काही काळात हा अनुभव अनेकदा घेतला असेल. लोकांचे भले करूनही शेवटी पदरी निराशाच आली असेल. पण आज 5 जून 2026 रोजी भाग्य
स्वतः तुमच्या पाठीशी उभी आहे. समाज, मित्रपरिवार आणि मातलंग पहा मंडळी, यांच्यात तुमचे वजन वाढणार आहे. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील आणि तुमचा आदर करतील. ज्या कामात तुम्ही हात घातला ते काम नशिबाच्या जोरावर अगदी सहज सोपे होऊन पूर्ण होईल. समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. जर आज अचानक जुने मित्र किंवा ओळखीचे लोक स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधत असतील आणि तुम्हाला मान सन्मान देत असतील, तर हाच तो 5वा संकेत आहे की तुमचे भाग्य आता सूर्यप्रकाशासारखे चमकू लागले आहेत. पण तरी पण पहा मंडळी, आता हे मंडळी झाले हे 5 संकेत. हे मोठे 5 संकेत तर तुम्ही समजून घेतले. पण आजच्या या पवित्र दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणत्या चुका चुकूनही करता कामा नयेत हे देखील नीट लक्षात ठेवा. आजच्या दिवशी तुमच्या संपर्कामध्ये येणाऱ्या कोणत्याही गरजू किंवा गरिबी व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. त्याला अन्न किंवा यथाशक्ती मदत नक्की करा. तसेच आज तुमची महत्त्वाची कार्यालयीन किंवा सरकारी कामे दुपारच्या आधी पूर्ण करून घ्या, कारण दुपारचा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. हे चुकूनही करू नका. आजच्या दिवशी कोणाशीही पैशाचे मोठे व्यवहार करताना, विशेषतः कोणालाही मोठे कर्ज देताना 10 वेळा नक्की विचार करा. आज दिलेले कर्ज परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. तसेच आज कोणावरही अंधारा विश्वास ठेवू नका. कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नका, अन्यथा भविष्यात फसवणूक होऊ शकते. मंडळी, शेवटी आजचा हा पावन शुक्रवार तुमच्यासाठी अधिक भाग्यवान आणि समृद्ध सुखसमृद्धी घेऊन येणारा ठरण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि अद्भुत उपाय मी तुम्हाला सांगत आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा. आज शुक्रवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजेच की संध्याकाळी तुमच्या घरातील देवाऱ्यात लक्ष्मी मातेसमोर किंवा विष्णू लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात एक लवंग आणि थोडासा कापूर टाका. त्यानंतर डोळे बंद करून ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः या मंत्राचा किमान 21 वेळा किंवा 108 वेळा शांतपणे जप करा. पूजा संपल्यानंतर कपाळावर पांढऱ्या चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावा. या उपायामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होईल आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास्तव्य करेल. तर मंडळी, हे होते कुंभ राशीचे आजचे संपूर्ण आणि सविस्तर राशी भविष्य. जर तुम्हाला ही माहिती खरी वाटली असेल आणि तुमच्या आयुष्याची जुळत असेल तर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहिती, नवनवीन व्हिडिओ, नवनवीन राशीची माहिती तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहील. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.